पुढची बातमी खासदार संजय राऊत यांनी कॉमेडियन कुणाल कामराबाबत एक मोठा खुलासा केलाय। माझं आणि कुणाल कामराचं कालच बोलणं झालं। कुणाल कामरा हा अल कायदाचा काही दहशतवादी आहे का? तो कलाकार आहे म्हणून मी त्याच्या संपर्कात आहे असं राऊत म्हणाले। कायद्याला सामोरं जायला हवं हे कामराला सांगितल्याचं संजय राऊतांनी म्हटलं। माझ्याशी कालच त्याचं माझं बोलणं झालं। कुणाल कामरा हा देशद्रोही आहे का? कुणाल कामरा हा दहशतवादी आहे का? कुणाल कामरा हा फुटीरतावादी आहे का? कुणाल कामरा हा बेईमान गद्दार आहे का? नाही। देशाच्या बाबतीत कुणाल कामराने मला विचारलं, मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे। हा देश घटनेनुसार चालतो। गेल्या काही दिवसांपासून कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यानं गाजलेल्या नागपूर जिल्हा बँकेचा कारभार आता राज्य सहकारी बँकेच्या हाती आलाय। उद्यापासून हा कारभार पाहिला जाणार आहे। सहकाराच्या इतिहासात पहिल्यांदाच एक सहकारी बँक दुसऱ्या सहकारी बँकेवरती प्रशासक असणार आहे। दरम्यान नागपूर जिल्हा बँकेचे 450 कोटी रुपयांचं कर्ज वसूल करू, त्यासोबत बँकेला पुढच्या 2 वर्षात नफ्यात आणू असा दावा राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितलं। आपल्यासोबत विद्याधर अनासपुरे सर सर, खरं तर ही सगळी ऐतिहासिक घटना आहे। यापूर्वी असं कधी झालेलं नाही आणि NDCC बँकेत जो काही घोटाळा झाला त्यानंतर बँकेची जी काही परिस्थिती आहे त्यातून ती सावरू शकेल असं कोणाचं मत देखील नाही आहे। तुम्ही काय याच्यामध्ये पाहिलं आणि कशा पद्धतीचा तुमचा मास्टर प्लॅन या सगळ्या बाबतीत असणार? यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एक ग्रामीण व्यवस्थेचा कणा असलेली त्रिस्तरीय रचना आहे। आम्ही त्याला 3 टायर सिस्टीम म्हणतो। त्या 3 टायरमध्ये आमच्या DCC हा खूप महत्त्वाचा रोल बजावत असतात। हा जर टायर सक्षम असेल तरच आम्ही पॅक्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोचू शकतो। आम्हाला राज्य बँकेला डायरेक्ट पॅक्सला लोन द्यायला कायद्यामध्ये अलाउड नाही। त्यामुळे कुठल्याही एक त्रिस्तरीय रचना जर आम्हाला सक्षम ठेवायची असेल तर आमची मधला जो दुवा आहे DCC हे सक्षम करणं हे आमचं प्रत्येकाचं काम आहे। आजपर्यंत इंडिव्हिज्युअल ॲडमिनिस्ट्रेटर नेमले जायचे, त्यांच्या काही लिमिटेशन असायच्या आणि त्या लिमिटेशनमुळं फक्त त्यांचं एक डे टू डे वर्क इथपर्यंत त्याचं काम सीमित व्हायचं। पण आता इन्स्टिट्यूशनल मॅनेजमेंट आल्यामुळं आमच्या बँकेकडं जे जे काही रिसोर्सेस आहेत, फंडिंग आहे, एक्सपर्टाईज आहे, हे सगळं आम्ही नागपूर जिल्हा बँकेकरता वापरणार आहोत। त्यामुळे या मेन म्हणजे फंडिंग बँकिंग व्यवहार सुरू करणं आमचा पहिला उद्देश आहे। आणि एकदा का बँकिंग व्यवहार सुरू झाले की हळूहळू ते प्रक्रिया सगळी सुरू होईल आणि परत या गतवैभव या नागपूर जिल्हा सहकारी बँकेला प्राप्त होईल असं आमचा तरी विश्वास आहे, ठाम विश्वास आहे। सर, यामध्ये जो काही घोटाळा झाला होता ती रक्कम वसूल करणं, दुसरं अनेक शेतकऱ्यांच्या कडे याच्यातली थकबाकी आहे, मग ती वसूल करण्याच्या बाबतीत तुमची काय भूमिका असेल? कारण साधारणतः ज्या या सहकारी बँक असतात त्या तुघलकी वसुली करतात असा अनुभव राहिलेला आहे। नाही, वसुली याच्यापेक्षा हा शब्द थोडासा मला वाईट वाटतो की रिपेमेंट ऑफ दॅट लोन, की त्या कर्जाचे परतफेड आणि कर्जाची परतफेड होण्याकरता आमचं असं एक पत्व राहील की त्याच्या उत्पन्नातून झाली पाहिजे आणि त्याच्याकरता उत्पन्नक्षम त्याला बनवलं पाहिजे। आम्ही तो समारंभ गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन गुढी, एक नवीन आत्मविश्वास किंवा नवीन पाऊल अशा प्रकारे संस्थात्मक प्रशासक नवीन जे सरकारने आज मॉडेल सुरू केलं आहे त्या मॉडेलला आम्ही सुरुवात करू इच्छितो। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। पुढची बातमी हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील तिरुपती नगर परिसरात नगर परिषदेकडनं सिमेंटचा रस्ता बांधण्याचं काम सुरू आहे। मात्र या रस्त्याचं काम स्थानिकांनी थांबवलंय। गेल्या 8 ते 9 महिन्यांपूर्वीच हा रस्ता बनवला होता, पण पुन्हा या रस्त्याचं काम केलं जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। तसंच या रस्त्याचं पुन्हा बांधकाम न करता तिरुपती नगर भागात जिथे रस्ता नाही तिथे रस्ता बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। चांगल्या रस्त्यावरती पुन्हा रस्ता बांधत असल्यामुळे हे काम स्थानिकांनी थांबवलंय। पण आजपर्यंत आमच्याकडे रोड झालेला नाही, पण जो रोड झाला त्याच्यावर पुन्हा दुसरा रोड करण्याचा कार्यक्रम चालू आहे। म्हणजे याचा अर्थ काय व्हायला की पहिले 1 कोटीचा रोड झाकण्याकरता दुसरा 1 कोटीचा रोड तयार करणं चालू आहे। फक्त आमची एकच मागणी आहे की हा रोड काही खराब झालेला नाही, ह्या रोड करता ह्या रोड दुसरा रोड आमच्याकडे केला तर आमच्या लेकरा बाळांना, मुला बाळांना, बाया माणसांना शाळेला जाण्या येण्याकरता, प्रवास करण्याकरता सोयीस्कर होईल, ही आमची प्रमुख मागणी आहे।